मंडळी, आज बनवणार आहे शेवग्याच्या फुलाची आणि पाल्याची मिक्स भाजी। तर त्यासाठी ना इथं कढई गरम केली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे, कट करून ठेवलेला आहे। कट केलेला कांदा ना त्या गरम तेलामध्ये मी टाकत आहे। हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे। तर आता हे मस्त ना परतून घ्यायचं, थोडंसं लाल होईपर्यंत। हा ना मस्त धुवून घेतलेला आहे आईनं आमच्या निवडून छान ना। मिरची एकदाच आई वाटून ठेवलेली आहे, हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ वगैरे याच्यामध्ये मिक्स आहे सगळं। तर ही हिरवी मिरचीची पेस्ट आईने फ्रीजमध्ये असं डब्यामध्ये करून ठेवलेले आहेत। तर आता ही मिरची मी भाजीला टाकणार आहे। बाळाला वगैरे काही द्यायची नाही भाजी, त्याच्यामुळे ना थोडीशी मिरचीचा जास्तच वापर करते मी। हे बघा, हिरवी मिरची टाकली, आता ना दोन्ही मिक्स करून घेते, छान परतून घेते। बघा छान परतलं आहे, तेल सुटलं आहे छान। थोडंसं मीठ टाकते वरून आणि ना थोडीशी हळद पावडर टाकते। हे पण मस्त मिक्स करून घेते आणि त्यानंतर ना आता धुवून ठेवलेलं शेवग्याचे फुलं आणि शेवग्याचा पत्ता हे टाकून देते भाजीमध्ये। आता नेहमी ना थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करतो, आता ही वेगळी पद्धत आहे आजची, कारण थोडासा उशीर झालेला आहे, त्यासाठीच ना मी असंच करते। तर ना आता याला ना मस्त मिक्स करून एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं कमी गॅसवरती। आपली भाजी शिजून तयार होते आणि खायला एकदम छान लागते आणि एकदम पौष्टिक भाजी आहे ही। तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण। आता मिक्स केलेला आहे, आता याच्यावर प्लेट झाकून ठेवते। आता 15 मिनटं अशीच मी कमी गॅसवरती शिजू देते। झालेले आहेत, तुम्ही बघू शकता भाजी छान अशी शिजून तयार आहे। हवा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये अंड किंवा मुगाची डाळ पण तुम्ही टाकू शकता आणि ही अशीही छान लागते। आणि अंड टाकून तर विचारूच नका किती छान भाजी होते, खूप छान लागते, टेस्टी लागते। पण सकाळी टिफिनला द्यायचं असतं म्हणून मी अंड काही टाकलं नाही। हीच भाजी जर का मी रात्री केली असती ना तर डेफिनेटली मी अंड टाकलं असतं याच्यामध्ये। तर चला, अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की करून बघा। थोडीशी दादूला देते ट्राय करायला, दादू बसलेला आहे जेवण करायला।